प्रमोशन मिळालं आपल्याला आणि दॅट टू विदाउट एनी टेन्शन. राक्षसाचा देव झाला रे. प्लीज माझ्या केवचे डॅड आहेत. ओ माय गॉड, एकदम प्रेम होतो चाललंय रे तुझं. येस, आय लव्ह यू डॅडी. एकदम फ्लाइंग किस वाला लव्ह यू. अरे ओ, पण जास्त हवेत नका उडू. 3 महिन्यांची डेडलाईन आहे आपल्याला. बोलली अमृता प्रभूने. अरे इतक्या टेन्शन नंतर असा रिलॅक्स क्षण आला होता यार. बोलली पण 3 महिन्यांचे टेन्शन आहे. अरे खरंच यार अक्षय, 3 महिन्यांनी नो साडी, नो दागिने, नो पहाटे उठणे, नो राग राग. हवं तेव्हा उठा, हवं तेव्हा खा, वाचा, नाचा, जेमोलॉजी. यार मज्जा ना लाईफ. आणि 3 महिन्यांनी मी आणि केव जाणार ऑस्ट्रेलियाला. अर्जुन कडे ये हनीमूनला. तर यस, आ जाओ बैठ जा. पण अक्षय सिरियसली हा, 3 महिन्यात डिवोर्स होईल ना आपला? नाही म्हणजे आपल्या घरचे खूप डेंजरस आहेत. वाटतं तितकं सोपं नाहीये हे. अरे तुला काय वाटलं? माझ्याकडे प्लॅन रेडी आहे. डोकं तुझंच चालत नाही फक्त. मी पण स्मार्ट आहे. प्लॅन सेट आहे. ऐकायचं कमी इकडे. अरे यार मी प्लॅन सांगतो, तू हसतेस काय? अरे गुणगुण्या होत आहेत मला. अवघड आहे यार. धन्य कसं होणार तुझं आयुष्यात? कसं होणार? ऍक्च्युली ना मला पण हीच काळजी. अरे तुझा प्लॅन ऐकून असं वाटतंय की मी जेमोलॉजीने ऍक्टिंग करिअर वगैरे सुरू करेन. ऍक्च्युली हा पण प्लॅन चांगला आहे. चलो चलो. डॅडी, ओ डॅडी, तू कब सासरा बनेगा? माई, खूप प्रयत्न केला हो मी हे नातं जपण्याचा, पण नाही होत आहे माझ्याकडून. माई, मी आणि अक्षय नाही राहू शकत एकमेकांबरोबर. माई ऐकताय ना? बोलते मी. Come on, come on. हसायचं नाही. हे बघ आपल्याला हेच हसणं कंट्रोल करायचंय. त्यांना असं वाटलं नाही पाहिजे आपण जर हसतो तर त्यांना काही. कूल कूल. हे बघ अमृता, हे बघ त्यांना कळेल की आपण एकमेकांसोबत हॅपी आहोत. सो आपण हॅपी नाही आहोत. नाही, तुझा आणि माझा हॅपीनेसशी दूर दूर पर्यंत संबंध नाही. त्यांना हेच वाटलं पाहिजे की आपण एकमेकांच्या बरोबर मनाविरुद्ध लग्न करून बर्बाद झालोय. आपण काय करू माहिती का? त्यांना आपल्या ना खोट्या खोट्या मित्रांच्या स्टोरीज ऐकू की त्यांनी मनाविरुद्ध लग्न केलं आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, असं त्यांना आपण ऐकूया. बर्बाद बर्बाद जरा जास्तच होत नाहीये का अक्षय? कारण आपण आतापर्यंत हे दाखवत आलो आहोत ना की आपल्यामध्ये सगळं छान आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. हा मोके ना यार.
मग आपण काय करू माहिती का, आपण हे दाखवू की आपण एकमेकांच्या बरोबर हॅपी आहोत, असं आपण आजपर्यंत दाखवत होतो त्यांच्या भीतीने, पण ऍक्च्युली आपण आहोत बरबाद. सुचले. वा वा वा. सो आपण बरबाद आहोत. बरबादचं फिलिंग, बरबाद दाखव, बरबाद. सॉरी तू चूक नाही, ऍक्च्युली चूक माझी आहे, कारण ना तू अजिबात बरबाद वाटत नाहीस. इथे आल्यापासून तू आवाज झालीस, म्हणजे 1-2 किलोने वाढलीस. सॉरी. ओके आता सिरियस हो अक्षय. ओके हा रिहर्सल स्टार्ट. नाही रिहर्सल वगैरे आता नको, कारण मी माईंना सांगून आले की मी फ्रेश होऊन येते आणि त्याला सुद्धा अर्धा तास झालेला आहे. नको मी जाते. अगं आत्ता सुरुवात करूया ना, जाऊच नकोस वेळेवर, चिडू दे तिला. कुठे तू खरी सून आहे आणि असे भांडायचंच आहे ना आपल्याला. खरी सून आपल्यासाठी मी नाही, त्यांच्यासाठी मी खरी सूनच आहे, म्हणून मी जाणार. आणि बाय द वे, या केस मध्ये तर मी जाणारच, कारण मी जर नाही गेले तर शिव्या कुणाला पडणार आहेत? मला. कारण मी एकटी बोलणी आता यापुढे नाही खाणार. हा प्लॅन आपण दोघांनी केलाय ना, त्यामुळे शिव्या सुद्धा आपण दोघे खाणार. मी जाणार. मी पण तो ना. वसुधाचा काही फोन आला होता का? हो आला होता, म्हणजे दिनकरचा आला होता. आता बरी आहे त्यांची तब्येत. वसुधा तिकडेच हॉस्पिटलमध्येच बसले हो त्यांच्या जवळ. बरं झालं ना भाऊजी आणि वसुधा लवकर गेले म्हणून. मामांची खूप लाडकी हो वसुधा. हो म्हणूनच सांगितलं तिला, उगीच घाई करून येऊ नको, 2-3 दिवस राहा तिकडे. बरं तुझी झाली का गवार मोडून? हो तो शर्मिष्ठा. आज शर्मिष्ठा करणार आहे ना भाजी? चल ग. नाही काय? मी नाही आज. मी नाही काय? स्वयंपाकघरात तुमचे मूड बीड काही चालणार नाहीत हा मला. आणि ना तेच म्हणून सूट तर अजिबात मिळणार नाही. नाचुनाना बोलते ना मी. आणि उद्या लग्न करून सासरी जाशील तर सासरचे हसतील आम्हाला, म्हणतील घाडग्यांच्या मुलीला काहीच येत नाही म्हणून. अगं सगळं आलं पाहिजे आपल्याला. आपलं नाणं खणखणीत हवं. काय मृदुला? नाही पण स्वयंपाक येणं म्हणजे नाणं खणखणीत का? नाही म्हणजे दुसऱ्या पण गोष्टी असतात ना. आणि आता खरंच पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. शर्मिष्ठा काकू आता तूच सांग ना, आपण मुलांकडून ठेवतो का ह्या सगळ्या अपेक्षा? नाही म्हणजे त्यांना स्वयंपाक यायला हवा, घरातली सगळी कामं यायला हवी. मग मुलीच का? नाही मुली शिकलेल्या असतात ना, त्या नोकरी करतात प्लस घरातली सगळी कामं करतात. मग असं का? आणि काकू तुला ती माझी मैत्रीण माहितीये का प्रिया? अगं किती हुशार आहे ती. CA झालीये ती. स्वतःची प्रॅक्टिस करते, कामात बिझी असते, पैसेही कमवते आणि घरी येऊन सगळी कामही करते. धुणी भांडी करते, स्वयंपाक करते. पण हे सगळं करत असताना तिला तिच्या नवऱ्याला वेळ देता येत नव्हता. शेवटी तिच्या पदरात काय पडलं? घटस्फोट. अगं झालं. तुम्हा आजकालच्या पिढीचं ना हे खूप सोपं झालंय. घटस्फोट घेतला की झालं. एवढ्या तेवढ्या कारणावरनं घटस्फोट घ्यायचा. नातं टिकवायचं असतं याची जाणीवच नाही तुम्हाला. घटस्फोट या एका शब्दानं काय काय विस्कटतं त्याची कल्पना तरी आहे का ग तुम्हाला? 2 माणसं एकमेकांना कधीच पूरक नसतात. ती 2 माणसं लग्नामुळे एकत्र येतात आणि मग त्यांनी कुटुंबातल्या रूढी, परंपरा, बंध हे एकत्र आणून एक सुखी कुटुंब तयार करायचं असतं, भक्कम करायचं असतं. आणि त्यासाठी प्रत्येकाला थोडीफार तडजोडी करावीच लागते. अगं तेव्हा कुठे आपल्यासारखं घाडग्यांसारखं 3 पिढ्या एकत्र नांदणारं गोकुळ तयार होतं. आधीच तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवत्या, घटस्फोट हा शब्द सुद्धा घाडग्यांच्या घरात उच्चारता कामा नये. समजलं ना?